जय भीम जय संविधान। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे आणि त्यांनी आपल्या ट्विटरच्या अकाउंटवर देशात मुस्लिम देशाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये भाजप RSS यांचा हा एक डाव आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवरील हल्ले वाढले आहेत। लोकसभा निवडणुकीचे 4 जून रोजी निकाल जारी झाले आणि त्यानंतर लगेचच देशभरातील मुस्लिमांवरील हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। मुस्लिमांवरील हे हल्ले भाजप RSS आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले आहेत हे उघड आहे। आमच्या मुस्लिम बंधू भगिनीवरील या नियोजनबद्ध हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो। देशात द्वेष, भीती आणि जीव घेणे वातावरण निर्माण करण्याचा भाजप RSSचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे। आंबेडकर यांनी म्हटले आहे की काँग्रेस गप्प का? यापैकी 2 हल्ले तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेस शासित राज्यामध्ये झाले, पण राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनांचा निषेध केला नाही किंवा त्यांना सुद्धा या घटनेची खंत पण सुद्धा नाही। हिंसाचारात बळी पडलेल्या भेटायला वेळ मिळाला नाही। आपल्या मुस्लिम बांधवावरील हिंसाचाराकडे लक्ष देण्याचा काँग्रेस का टाळाटाळ करत आहे? एवढी भीती का आहे? मला सांगा, काँग्रेस भाजपापेक्षा वेगळी कशी आणि भाजपा काँग्रेसपेक्षा वेगळा कसा? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की मी तुम्हाला सर्वांना आधीच सावध करत होतो आणि आता मी पुन्हा चेतावणी देत आहे, हे दोन्ही पक्ष एकच आहेत। त्यांना तुमची पर्वा नाही, त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत। हा कोणत्या प्रकारचा मजबूत विरोधी पक्ष आहे? यांच्यासाठी मुस्लिम हा फक्त निवडणुकीत जुमल्याप्रमाणे मते मिळवण्यासाठी वापरण्याचा शब्द आहे। मुस्लिम समाज जगला काय आणि मेला काय यांना काहीही फरक पडत नाही। हे फक्त आपली जुनी संपत्ती, खुर्ची आणि घरे वाचवण्याची लढाई लढत आहेत, असे आपल्या ट्विटरच्या अकाउंटवर श्रद्धे प्रकाश आंबेडकर यांनी असे मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल। थँक्यू। जय भीम जय संविधान।